सुंदर केलेलं आहे, सुंदर गेट बांधलेलं आहे, सुंदर डेकोरेशनचं गेट. वाशी सेक्टरच्या बाजूला नवीन बाई इथे वाशी सेक्टरलाच लागलेलं खाद्य महोत्सव. गेट चॅनल दाखवता बघा. आपलं एंट्री करत चालू आहे. विषय लागलेला आहे तिथे. रजिस्ट्रेशन करत आहे तिथे. रजिस्ट्रेशन चालू आहे ते आणि ते एंट्री करत आहे. चॅनल दाखवता बघा. सुंदर डेकोरेशन केलं आहे. फ्लावर पॉटचं पूर्णच डेकोरेशन केलं आहे. एंट्री गेट आपण करत चालू आहे. स्टार्टिंगला एंट्री गेट असं आहे. एंट्री करत आपण चालू आहे. ही स्टार्टिंगला असं आहे. भव्यदेव गेट असं बांधलेलं आहे. भव्यदेव हे असं टाकच्या बांधलेलं आहे. आपल्या समोर वासुदेव हे वासुदेव तिकडे. पांडुरंगा आले या महालक्ष्मी सरसला भंडार भरू दे, जय जयकार भरू दे, विलदान जन्माला जाऊ दे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, जय जयकार भरू दे, भंडार भरू दे, विलदान जन्माला जाऊ दे. मुंबईचा मम माता तुझ्या नामाचा उद्धार, दादरच्या सिद्धिविनायका तुझ्या नामाचा उद्धार, गिरगावच्या गणपती देवा तुझ्या नामाचा उद्धार, जिजुरीच्या खंडेराया तुझ्या नामाचा उद्धार, तुळजापूरच्या अंबा माता तुझ्या नामाचा उद्धार, नाशिकच्या सतशृंगी माता तुझ्या नामाचा उद्धार. हरिओम. चला पांडुरंगा आले या महालक्ष्मी सरसला भंडार भरू दे, जय जयकार भरू दे, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. चला चला दाखवर बघा. सुंदर डेकोरेशन केलेल्या मूर्त्या. गणपतीला डेकोरेशन करणाऱ्या सर्व मूर्त्या ठेवल्यात. सर्व कीर्तनाच्या पूर्ण मूर्त्या, लहान लहान मूर्त्या तिथे ठेवल्यात. नक्की तुम्ही विजिटिंग करा. इथे काचेची समय ठेवलेत. स्टार्टिंग इथून आहे ना, पहिला गीत असा गीत आहे बघा. समयचं पूर्ण सेटअप लावलं आहे. समय सेटअप. कोल्हापुरी चपला ठेवल्या तिथे विक्रीला ठेवलेत. कोल्हापुरी चपला. दूध कसं किती प्राईज आहे याची? 1500 रुपयाला 1 लिटर आहे. 750 अर्धा लिटर आहे. तुमच्याकडे काय काय जरा सांगा. हळद आहे. नक्की विजिट करा यांच्याकडे. थँक्यू. तुमच्याकडे काय काय जरा सांगा. कशापासून काय काय बनलेलं काय काय काय? आहे आंब्याचं लोणचं आहे, आंबाडीचं पानाचं लोणचं आहे, आंबाडीचं पावडर आहे, फूल आहे, गुळाचं लाडू आहे, नाचणी लाडू आहे, बाजरा लाडू आहे. पौष्टिक जेवण जे पौष्टिक आहे ते लाडू ठेवले. पौष्टिक आहे पूर्ण. आणि ते कोणता लिंबा आंबाडी ज्यूस आहे. नक्की विजिट करा यांच्या स्टॉलला. नक्की विजिट करा. स्टॉल नंबर किती? 183 स्टॉल नंबर. नक्की विजिट करा. हे बी आपल्या चॅनल दाखवतो बघा. चमड्यापासून भूत आहे. काय काय तुमच्याकडे भूतं? भूतामध्ये कसले त्याची भूत आहे? चमडे ती चमड्यामध्ये काय काय? हे मुलतान मिट्टी साबण आहे, हे नीम साबण आहे, हे ऑर्गॅनिक डिश ऑर्गॅनिक सर्व ऑर्गॅनिक डिश ठेवले तिथे. नक्की विजिट करा एवढ्या दिवसात. दादा नमस्कार. आमच्याकडे आम्ही जळगाव खानदेशवरून आलो आहे.
आपल्याकडे तांब्याचे दिवे आहे, कमी तेलात जास्त टाईम चालणार. हम्म. दुसरा दिवा 3 तास चालतो, हा 6 तास चालतो, हा 24 तास चालतो, हा 43 तास चालतो. आणि ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेली कला, त्याच्यात हांडा कळशी पण आहे, हत्ती आहे, पंचधातूची रिंग आहे, तांब्याची ग्लास आहे, तांब्याची बॉटल आहे. बॉटलमध्ये पाणी पिल्याने पूर्ण विकार बरे होतात. आणि तुमच्याकडे मॅडम लसूण पापड आहे, पापडाचे प्रकार आहे. 5 रुपये. बघा सर, बघा पापड खाऊन बघा, टेस्ट तर करा. कसं पण म्हणले पापड उडदाच्या डाळीपासून लसूण घेतात. कोणत्याच्या डाळीपासून बनले. हे वेफर आहे, इथे काय शेवया घात्या वेफर आहे. किती पासून प्राईज आहे? 100ला पण आहे, पाव किलो 200 रुपयाला, अर्धा किलो हे 150 रुपये. ज्वार मेथी आहे 100ला. नक्की विजिटिंग करा, या स्टॉलला नक्की विजिटिंग करा. तुमच्याकडे काय काय हँडमेड ज्वेलरी, हँडमेड बॅग आहे, हँडमेड बॅग आहे. 5 ते 6 प्रकारची बॅग आहे. आपल्याकडं महिला, गरजू महिला बचत गटात काय काय बॅग दाखवा, उघडून दाखवा. आपल्याकडं गिटार बॅग आहे, गिटार बॅग आहे. दिशेला थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमच्याकडे कसले त्याचे काजू आहे दाखवा. कोणचे काजू आहेत? आमचे स्वतःचे फक्त बचत गटातून चालू केलेले. बचत गटातून. इथे कोकणातले मसाले पण असतील मला असं वाटतं. मसाले कोल्हापुरी कोकणी नाही, मालवणी. मालवणी मसाला आहे, पण कोल्हापूरची मसाले कांदा लसूण घातली. हे कोणता मसाला आहे? कोल्हापुरी कांदा लसूण मसाले. आणि मच्छी मच्छी मसाला आहे, फिश फ्राय, फिश करी, मालवणी आहे, काश्मीरी मिरची, बेडगी मिरची, हां. गवारी मिरची, गरम मसाला, कोल्हापूरचा तांबडा पांढरा आहे कोल्हापुरी. नक्की विजिट करा यांच्याकडे. नक्की. थँक्यू. माझ्याकडे आणि सर्व प्रकारचे पापड आहे, जसे मेथी, पालक, लसूण, मूग, नाचणी, सर्व प्रकारचे पापड आहे. आणि सांडगे आहे मुगाचे, आणि बाजरीची, ज्वारीची खरवस लावले की. आणि आता नक्की विजिट करा. थँक्यू मॅम. कोणत्या कोकणातले का? हां हां. कितीपासून किती प्राईज आहे 1000 रुपयापासून 1300 पर्यंत द्यायची. काजूची? 800 रुपयापासून चालू होते. हां. आणि नॅचरल काजू, ओरिजिनल काजू. अजून काय मसाल्यामध्ये काय आहे तुमच्याकडे? हा कोकणी मसाला आहे. कोकणी मसाला, हा आणि गावठी हळद आहे. गावठी आलं. तडकामध्ये घेतली जाते. ओके. ती कोकम. कोकम. कोकम लागतंच. कोकम सरबत. कोकम सरबत नाही तुमच्याकडे? कोकम सरबत नाही आता. नाही. बाकी कोकणातलं पहिलं मेन आकर्षण मेन कोकणातले सरबत. कोकम सरबत मेन आकर्षण. इथे दिसलं नाही मला एवढ्या दिवसात. म्हणजे आणणं जरा कठीण आहे. काजूचं बॉटल असेल तर लांबून आणायचं नाही. म्हणजे समजा तुमच्याकडे कॉन्टॅक्ट केला तर भेटू शकतं का? तुमचं कार्ड भेटते काय, व्हिजिटिंग कार्ड काय म्हणजे दाखवण्यासाठी की तुमच्याकडे व्हिजिटिंग केलं तर तुमच्याकडे सर्व वस्तू भेटतील का? काय तर सध्या आपल्याकडे ही नाही, वेबसाईट तर नाही, ॲपलाईन नाही आपल्याकडे की कोकणी आवला काय काय बघा तसं तरची नाही. म्हणून बोलो याच्यावर तुमचा कॉन्टॅक्ट तरी भेटू शकतो. हे बघा यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे दिसतच आहे. नक्की व्हिजिट करा. तुम्हाला सर्व टाईपचे ज्यूस भेटतील यांच्या वगैरे. थँक्यू. हां. कोल्हापूरवरून काय काय तुमच्याकडे? आमचं पद्धत आहे. हां कुंदावरती आहे. हां. कवचाची भाकरी आहे, पेढा आहे, आणि तूप आहे, बासुंदी आहे. ओके ओके. थँक्यू. आणि वेगळं काय आहे तुमच्याकडे? आणि लाडू. नक्की यांच्याकडे व्हिजिटिंग करा. नक्की व्हिजिटिंग करा. थँक्यू. हे मातीची भांडी ठेवली. मातीची भांडी किती किती प्राईज आहे? 150 पासून 400 पर्यंत. हे बघा चांगली चांगली मातीची भांडी आहे इथे. इथं सुंदर आहे मातीची भांडी. आपल्या चॅनल दाखवतो बघा. सुंदर मातीची भांडी. बारक्या बारक्या माती पण आहे.
सुंदर मातीची भाजी तुम्ही वो छोटे 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 हां तेलंगणा तर बघा इथे टावेलाचे आपल्याकडे ठेवलेले आहेत वेगवेगळे त्याचे स्टॉल आहे इथे हेल्मेट स्टॉल हेल्मेट स्टॉल नाही हेल्मेट लेडीज स्टॉल जेंट्स स्टॉल आहे हां. थोडीशी गोधडी आहे हां आसन आहे योगा मॅट आहे सतरंजी आहे नक्की विजिटिंग करा यांच्याकडे नक्की विजिटिंग करा कैलाश वेफर टॅप इथे कुठून आलाय तुम्ही जळगाववरून आले वेफर बघा कैलाश वेफर किती बाजू प्राईज आहे 80 रुपये आणि वेगळे वेगळे प्राईज आहे प्रत्येकाचे किती प्राईज आहे सांगा सातीपासून आणि 80 पासून ते 130 पासून प्राईज आहे नक्की विजिट करा थँक्यू गुलामध्ये काय काय गुलामध्ये काय काय मुळामध्ये काहीच नाही गावाकडचे कोणतं गाव नांदेड जिल्हा किंवा करतात तिकडून बघा हे चांगले पौष्टिक लाडू शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू आणि चारोळी चारोली बेचगोळे. बीचकोले नक्की विजिटिंग करा त्यांच्याकडे प्लेन वाले है मसाला वाले आणि लसूण चटणी आहे लसूण चटणी हे रोस्टेड आहे बघा ज्वारी रोस्टेड आहे बाजरा रोस्टेड आहे सोयाबीन आहे रोस्टेड नक्की विजिटिंग करा यांच्याकडे नक्की चांगल्या चांगल्या क्वालिटीले एकदम फर्स्ट क्लास आहे यांच्याकडे बघा ते आणून ठेवलेत कितीपासून प्राईज आहे ते कोल्हापूरची किती प्राईज आहे लेडीजचे 450पासून 600पर्यंत जेंट्सचे 700पासून 7000पर्यंत नक्की कोल्हापूर चपल्या इथे भेटतात नक्की विजिट करा मुंबई सरसमध्ये येऊन नक्की विजिट करा कितीपासून प्राईज आहे 300 पासून आहे 300 पासून आहे 4 महिन्याच्या बाळ हे बघा लहान मुलांची फ्रॉक मेन आकर्षण लहान मुलांचे पर फ्रॉकचे आकर्षण 300 पासून प्राईज आहे ते 300 ते कितीपर्यंत आहे 300 पासून 1500 पर्यंत 1500 पर्यंत आहे 15 वर्षाच्या बाळापर्यंत 15,000 हे उलनचं आहे मुलांचं आहे आपण स्वतः बनवतो हँडमेड हेल्मेटचं हे स्वतः हाताने बनवतात बघा आपल्या चॅनल दाखवतात बघा स्वतःच हाताने बनवून लोकांना विक्रीला ठेवतात चांगले क्वालिटीले त्याच्यामध्ये उलनचं उलनचं. आहे पर्स आहे डॉल आहे डॉल आहे नक्की विजिट करा स्टॉल नंबर हे बघा नक्की चांगले स्टॉल इथे नक्की काय काय लोणच्यामध्ये 5 प्रकार आहेत हां लेमन आहे आवळा आहे टमाट आहे मिरची आहे आंबा आहे स्टॉल नंबर स्टॉल नंबर 196 196 लोणचेचे पगार इथे तर भेटणार तुम्हाला नक्की विजिट करा थँक्यू आवल्याची पगार आणि गुल हां आपल्याकडे 2 स्टॉल आहे ते एक आणि मागे एक स्टॉल आहे कुठंतरी हां कॅन्डीचा आवल्याची प्रकार का की मगाशी मी काल आलेलो ते मागच्या बाजूला मी कुठं बघितलेलं त्याचं स्टॉल हे तुमच्या इथे एक थँक्यू मॅम तुमचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का कॉन्टॅक्ट नंबर चांगल्या क्वालिटीले एकदम आवल्याचे प्रकार येते आणि गुलाचे प्रकार ठेवले आणि आवल्याचा रस आवल्याचा ज्यूस रस नक्की विजिट करा थँक्यू मॅम काय काय जरा सांगा आमच्याकडे शेवया आहे विविध प्रकारच्या या साध्या गव्हाच्या शेवया आहे या पायनॅपलच्या आहे या पालकच्या आहे या बीटच्या आहे फरसाण आहे घरगुती बनवलेली फरसाण आहे तीळ आहे ती कडलावडी आहे आणि ही अगरबत्ती आहे वेगवेगळ्या फ्लेवरची याच्यामध्ये गुलाब मोगरा आणि मिक्सवाली आहे आणि लोबांची स्टॉल नंबर किती 175 175ला नक्की येऊन विजिट करा थँक्यू आहे इनके पास सारी मटेरियल है दुपट्टे हाँ
थँक्यू दादा. जरा सांगा. आमच्याकडे सर्व सोलार निर्जलीकरण केलेल्या सर्व पावडर आणि फ्लेक्स आहेत. त्यात मोरिंगा पावडर, कढीपत्ता पावडर, अद्रक, लसूण, टोमॅटो, बीटरूट सर्व पावडर आहेत. नागली बिस्किट आहेत, भाजणीच्या चकल्या आहेत, तसेच लिंबू क्रश लोणचं आहे. नक्की विजिटिंग करा मॅडमकडे. नक्की विजिटिंग करा. थँक्यू. काय काय जरा सांगा. नमस्कार, मी अस्मिता अविनाश सूर्यवंशी, पोस्ट कोंजवली, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. आमचं न्यूट्रिशन 21 प्रकारच्या न्यूट्रिशनयुक्त मिलेटच्या पण शेवाया आहेत. आणि आमचं श्री स्वामी स्वयंसहायता आणि उत्पादक गट पण आहे. आमच्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी, सावा, राळे, भगर, कोडो ह्या मिलेटच्या शेवाया आहेत. ब्राऊन टॉप आहे आणि फ्लेवरमध्ये आहे चॉकलेट, बटरस्कॉच, व्हॅनिला, मँगो, पायनॅपल. न्यूट्रिशनमध्ये आहेत पालक, मेथी आहे, शेवगा आहे, गव्हांकूर आहे. हे शेवया लहान मुलांसाठी, वयोवृद्ध, स्तनदा माता, गरोदर माता यांच्यासाठी उपयुक्त अशा न्यूट्रिशनयुक्त शेवया आहेत. जरा दाखवते का काय काय, म्हणजे उघडून दाखवलं तर आम्हाला. हे आमची ज्वारी शेवई आहे. हे आमची कॉकटेल मिलेट आहे, कोडो मिलेट आहे. हे कोडो मिलेट. ब्लॅक व्हीट आहे, हे ब्लॅक व्हीट. आणि हे आमच्या खिरीसाठी पण शेवाया आहेत गोड बनवायला. मोरिंगा पावडर आहे, सुजीची आहे, ते रव्याच्या शेवाया आहेत, शेंगदाणा आहे. थँक्यू मॅम, चांगल्यापैकी माहिती दिल्याबद्दल थँक्यू. आम्ही अमरावती, जिल्हा अमरावती, तालुका मोर्शी आणि गावाचं नाव नेरपूर इथून आलेलं आहे. आमच्या गटाचे नाव कौशल्य एकल महिला. आम्ही 10 महिला विधवा आहे आणि विधवा महिलाचा 10 बायांचा आमचा गट आहे. आमच्या गटाची शेती आहे सेंद्रिय पद्धतीची आणि आम्ही आमच्या शेतीत सर्व सेंद्रिय पद्धतीचे उत्पादन काढतो. ज्वारी, बाजरी, त्याच्यानंतर तीळ आहे, हळद आमच्या स्वतःच्या शेतातली आहे आणि घरगुती उद्योग आहे आमचे. कुरडी, पापड, आलूपासून बनणारे सर्व फराळाचे पदार्थ, आवळा कँडी, आवळा सुपारी. ज्वारी आहे, ज्वारी, ही बाजरी आहे, बाजरी, ही तीळ आहे. त्याच्यानंतर हिरकंडापासून घरीच दळलेली हळद, घरगुती हळद आहे. त्यानंतर मिक्स पीठ आहे मध्ये. त्याच्यात पुडी, ज्वारी, बाजरी, गहू, मका, तांदूळ आणि कुटकी. न्यूट्रिशनयुक्त पदार्थ आहे. याचं थालीपीठसुद्धा होते, भाकरीसुद्धा बनते आणि लहान मुलांना स्त्रीला पण आपण शिजवून देऊ शकतो. आणि हे ज्वारीचे साधे पीठ आहे. त्यानंतर मूग पापड आहे, मूग वडी आहे आणि शेंगदाणा, तीळची. म्हणजे आता संक्रांत आले तसे तसे नवीन नवीन प्रकारचे बघायला भेटणार ते घरगुती उद्योग. थँक्यू मॅम माहिती दिलं. थँक्यू. जिल्हा बुलढाणा संकेत आजीतून आलो आहे. माझ्याकडे 5 प्रकारचे मसाले आहेत. ईश्वर मसाला, दही पावडर आहे, हळद आहे, तिखट आहे आणि कांदा लसूण मसाला आहे. आपण आपले जे सर्व मसाले बनवतो ते सगळे गावरान पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने बनवतो. आपल्या मसाल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रसायन यूज नाही आहे, कुठल्या पेस्टिसाईड आणि केमिकल आपण यूज करत नाही. हे सगळे जे काही मसाले बनतात हे गावाकडच्या चांगल्या मसाल्यांच्या पदार्थापासून आपण मसाले बनवतो. आपले रेटही रिजनेबल आहेत आणि खाण्यासाठी मसाले चांगले आहेत. धन्यवाद. आणि काय ते दाखवा ना, एक उघडून दाखवा, नाही तर असं एक सॅम्पल म्हणून दाखवा की आमच्याकडे असले मसाले भेटतात. बघा आता हे सगळे सॅम्पल ओपन केलेले आहेत मी. जसं की हा गरम मसाला आहे. एक मिनिट. घरगुती घरातले बनवले. यस यस यस. बघा हा गरम मसाला आहे. हे तिखट आहे. हा ईश्वर मसाला आहे. कांदा लसूण मसाला आहे. हळदी पावडर. 5 आयटम आपल्याकडे आहेत. हळदी पावडर आहे, 200 ग्राम कांदा लसूण मसाला आहे, 200 ग्राम तुम्हाला रिसेट करायला पडतो. ईश्वर मसाला आहे, हळदी पावडर 200 ग्राम, 70 रुपये 200 ग्राम काळा मसाला 160 रुपये आणि 200 ग्राम 100 रुपये. थँक्यू दादा. तुमच्याकडे काय काय जरा सांगा. डिंकाचे लाडू आहे, काजू, बदाम, खारीक, खोबरं टाकलेलं, आपल्या बाजरीच्या खरुड्या आहे, शेवाळ आहे, चुडा आहे, पापड आहे, तुरीची डाळ, मटकी डाळ, हे तीळ, हे का डिंकाचे लाडू आहे. थँक्यू मावशी माहिती
औरंगाबादवरून हा माझा मसाला आहे. मग घरात बनवता का? हा घरी स्वतः बनवतो. स्वतः बनवताय? कांदा लसूण मसाला. आणि काय आहे? काले मसाला, काळा मसाला आहे, मटन मसाला आहे, मिरची पावडर आहे, हळद पावडर आहे. नक्की विजिट करा यांच्याकडे. नक्की एवढ्या दिवसात नक्की विजिट करा. थँक्यू. आमच्याकडे खानदेशी मसाले, हां. खानदेशी मसाल्याचे प्रकार आहे. रेड ग्रेव्ही मसाला, काळा मसाला, शेंगदाणा चटणी आहे, ग्रीन ग्रेव्ही मसाला आहे, चिली फ्लेक्स आहे, लसण थोडा, मिरची पावडर, काळा मसाला, रोस्टेड जवस आहे, मुकवास आहे, रोस्टेड जवस आहे. थँक्यू मॅम. तुमच्याकडे कुठून आला? तुम्ही कुठून आलाय आणि काय तुमचं? आशा राजेंद्र उमरकर, मुक्काम पोस्ट मावली, तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर. इथे आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती पारशिवनी इथून आम्ही आलेलो आहोत आणि 35 गटाचा आमच्या म्हणजे उमेद अभियानाचा 7 मशीन आहेत आमच्याकडे आणि 40 महिला आमच्याकडे कामाला आहेत. तर आमचा हे उद्योग सुरू आहे. अगरबत्ती कसल्या जाते? अगरबत्ती कसल्या घडल्या सांगा जरा. कसला केल्या? हां. कशापासून आहे अगरबत्ती? म्हणजे उत्पन्न म्हणजे कशापासून बनवतात? तर हे उत्पन्न म्हणजे बाबळीचं झाड असते, त्यांचा तो कोळसा बनवला जाते आणि निंबाच्या झाडाचा कोळसा नाही का काळीचा, त्याचा कोळसा, चंदनाचा, काळीचा, याचा हे कोळसा बनवून सण्याने त्याचं मिश्रण करायचं आणि त्याच्यामध्ये हे फुलं वगैरे हर किसमचे फुलं असते त्याला वाळून सण्याने त्याचं मिश्रण करायचं आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या थोडं परफ्यूम बनवतो मग आम्ही आणि ते त्याच्यामध्ये हे अगरबत्ती बनवून सण्याने ते परफ्यूममध्ये आम्ही विकतो. नक्की विजिट करा यांचं चांगलं अगरबत्ती. आणि ते मी सुगंध पण घेतो, एकदम सुंदर सुगंध येतोय अगरबत्तीची. नक्की विजिट करा. थँक्यू मॅम. हल्दी गावाचे घरातले हल्दी ठेवले. तिथे काय मूग आहे आणि नक्की चांगले क्वालिटी. कुठून आला तुम्ही? बीड जिल्हा. बीड जिल्ह्यावरून आणले बघा. कढीपत्त्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, मिरची खार, सुंठ, अद्रक. नक्की विजिट करा यांच्याकडे सर्व होतं. थँक्यू. चपला आहे हे होममेड आहे सर, आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे आणि वॉशेबल आहे, ऑल सीझन यूज करू शकता. हे वरचं लेदर फॉर्म येते, खाली एअरसोल येते, तुम्ही कसं यूज करू शकता आणि ऑल सीझन चालते. टिकायला वगैरे मजबूत चप्पल असते. मी सांगलीवरून आले. कुठून? सांगली. चांगलीची चपला आपल्या चॅनल दाखवते बघा. टिकायला चप्पल खूप चांगली. कोणते कोणतून आलं तुम्ही बोला? सांगलीवरची चपला इथे ठेवली तिथे. नक्की चांगल्या क्वालिटीची चपला. मैडम बघा बनवून चप्पल आहेत मैडम. कैसा है? मैं हैदराबाद से आया हूँ, तेलंगाना से. हाँ. और हमारा इक्कत हैंडलूम साड़ी से. हाँ. ड्रेस मटेरियल है, फैब्रिक है. और ये साड़ी डबल इक्कत का साड़ीस और ये पूरा डबल इक्कत का है और ड्रेस मटेरियल है और डबल इक्कत का साड़ीस है. साड़ीस हमारा ऑनलाइन चलता है. ऑनलाइन में मैसेज करो. नंबर है 9553106305. ड्रेस मटेरियल साड़ीस, दीवान सेट और ड्रेस का फैब्रिक और पट्टू लंगास, प्योर सिल्क साड़ीस, सिल्क दुपट्टास ऑल आपको अवेलेबल है इक्कत का. आप व्हाट्सअप में आ जाइए 9553106305. थँक्यू. नांदेड जिल्ह्याचे आहे. पापड आहे इधर रखेले. पापड़ है इधर बनवले पापड़ और कुर्दिया और दाल. क्या क्या आपके पास? मसाला तो बनवले बघा. कितना प्राइस है? राजस्थान से क्या क्या आपके पास बनाते? किस तरह से क्या बनाते? सारा ये वॉल हैंगिंग आइटम है. बैग है, कुशन कवर है, डाइनिंग टेबल बना रहे हैं.
शेंगदाणा चिक्की, राजगिरा चिक्की, राजगिरा चिक्की, तीळ चिक्की, खोबरा चिक्की. हे बघा चिक्क्याचे प्रकार इथे बघण्यासारखे आहेत. संक्रांत आली तशी चिक्कीचे प्रकार वाहते आणि इथे एकदम चांगल्या तेलाची चिक्की वाहतात. गाव कोणतं तुमचं? संभाजीनगर. संभाजीनगर, औरंगाबाद, जालना तिकडूनच आले ते लोक. नक्की चांगल्या क्वालिटीतले गावावर आणि गोल आहे एकदम. नक्की विजिटिंग करा. थँक्यू. हे सुंदर सुंदर कंदील आहे ते आपल्या चॅनलवर दाखवता बघा. काय काय आहे तुमच्याकडे? लेझर लॅम्प. अजून काय आहे? लॅम्पमधले कसले कसले? क्या क्या बताओ? नमस्कार, मेरे पास पेंटिंग है, मधुबनी पेंटिंग से रिलेटेड जितना सामान है सब इधर. किधर से आप? मधुबनी बिहार. बिहार से आहे. इथे सर्व भेटतं बिहारचे सर्व कॉलेज एकदम चांगलं. आमच्याकडे खपली गव्हाची सर्व मटेरियल आहे. हे खपली गहू आहे. हां, भाजलेले शेंगा आहे. गावची. हां, गावच्या हरभरा डाळीचं पीठ आहे घरच्या. हां. आणि भाजणीचं थालीपीठ आहे. खपली गव्हाचं पीठ आहे. खपली गव्हाच्या शेवया आहेत. खपली गव्हाचा रवा आहे. बिस्किटसुद्धा खपली गव्हाचीच आहेत. नाचणीचे, बाजरीचे 3 प्रकारचे बिस्किट आहेत. आणि कढीपत्ता चटणी, शेंगदाणा चटणी, सांगलीची आमची प्रसिद्ध हळद आहे माझ्याकडे. आणि मनुका काळा. गावची मनुके, सर्व मनुके गावचीच आहे. नक्की विजिट करा यांच्याकडे. नक्की चांगल्या क्वालिटीतले मनुके दाखवले. अवश्य भेटू द्या. किती साहेब? आम्ही गोंदियावरून आलो सर. गोंदिया. काय काय तुमच्याकडे नवीन नवीन टाईपचे वेगळे? नवीनमध्ये होममेडमध्ये आपले डिझाईनचे आहेत प्रोडक्ट. हां, असं ते स्वतः हाताने तयार करून वेगळे स्टीलच्या भांड्यावर आहे, तांब्यावर आहे, लाकडीवर आहे, लाकडाचं पानदान आहे. खाण्याचे पदार्थ आहेत आपल्याकडे. उडदाचे पापड आहेत, मुगाचे पापड आहेत. मोहफुल राब म्हणून एक औषधी आहे आपल्याकडे. गांडूळ खत आहे, हळद आहे, पूर्ण ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक इथे ठेवलेली वस्तू आहे. नक्की विजिट करा. थँक्यू. गावावरून आला सांगलीकडून. तुम्ही घरगुती बनवता का हे सर्व फरसाणं? एकदम चांगले वाटतात म्हणून विचार. मका चिवडा, भडंग, तिखटवाला भडंग आहे. एक नंबर चांगला होता. 14 रुपये नाही. किती प्राईज आहे सांगा? 60 रुपये. 90 आहे. 95. हे पण तुमचंच आहे का? ते पलीकडचं. नक्की विजिट करा यांच्याकडे. थँक्यू. तुम्ही कुठून आला आहे? गोंदिया. आणि तुमच्याकडे मसाले बघता मी भरपूर मसाले बघतो मग तुम्ही. मसाल्याचे पण एकदम प्रकार वेगळे वेगळे देतात तिथे. आणि हे पण गावचीच आहे तुम्हाला असं होतं? गावचा सुगंध. हां, गावठी मसाला हे बघा. नक्की सुगंध पण चांगले येतोय मसाला बनवतो. कितीपर्यंत प्राईज आहे इथे? 100 ग्राम 80 ना आणि 50 ग्राम 40. चालेल. नक्की विजिट करा. थँक्यू. गांडूळ खत है सर. और आप किधर से आए? गडचिरोली. गडचिरोली. सब उधर से के सब्जन? वो पत्ते के सब्जन, जालना बिलना उधर के सब्जन. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, विदर्भ तिकडून. काय काय तुमच्या कोणते कोणते खत आहे? गांडूळ खत आहे आणि कीड आहे, सेंद्रिय कीड आणि मसाला. मसाला हे बघा आपल्या चॅनल दाखवतात. खेती खताची पण माहिती दिली. खताची पण माहिती नक्की विजिट करा. थँक्यू. तुमच्याकडे काय काय जरा सांगा. थालीपीठ, ज्वारीची पीठ. नमस्कार. तुमच्याकडे काय काय? आंब्याचं लोणचं आहे. मिरचीचा लोणचा,
आणि या उमेद अभियानामध्ये हे भरारी कार्यक्रम आहे आणि या उमेदमध्ये आमची चांगली विक्री झाली आहे. दररोज पण चांगली विक्री झाली. उमेदमुळे आम्ही आज इथं आहोत. थँक्यू. कांचन जाधव आनंद फ्रुट्सकडून हे सगळे फ्रुट्स तुमच्यासाठी ताजे घेऊन आणत आम्ही सरसच्या माध्यमातून. ओके. अजून कसले त्याचे फ्रूट आहे? सर्व मिक्स आहे होतं ड्रायफ्रूट सगळे फ्रुट्स मिक्स आहेत सर. आणि नवीन व्हरायटी म्हणलं तर मग हे येलो कलरचं कलिंगड, 2 कलरचे कलिंगड आलेले आहेत त्यामध्ये. आणि म्हणजे सकाळी सकाळी पौष्टिक खायला पाहिजे काहीतरी म्हणून हे नवीन बनवतो. थँक्यू मॅम. कल्पना जगदीश ठाकरे, जिल्हा अमरावती. हां, तुमच्याकडे काय काय जरा सांगा. माझ्याकडे मैसूर पाक आहे, शेवडे आहे, पापड आहे, फरसाण आहे, खारोडी आहे, ज्वारी बाजरीची, मूगवडी आहे, कायनावडी आहे, धूपबत्ती आहे, अगरबत्ती आहे, वाता फुलवाता. नक्की विजिट करा यांच्याकडे, नक्की विजिट करा. थँक्यू. अगरबत्ती कसले टाईपची अगरबत्ती? तुम्ही कुठून आलाय? हिंगोलीवरून आले. ते बघा चांगल्या क्वालिटीले अगरबत्ती ठेवले ते विक्रीला. स्टॉल नंबर नक्की चांगले विजिटिंग करा. रोस्टेड गवा, रोस्टेड ज्वारी, आवडा कॅन्डी, आवडा सुपारी, सफेद मुसले, अश्वगंधा, पानपिंपरी, सर्दी खोकला कफासाठी, लसूण चटणी. हा, तुम्ही कुठून आलाय? बुलढाणा. बुलढाणा जवळून आलाय. तालुका जळगाव, जामोद, जिल्हा बुलढाणा. घरगुती आहे तिथे, घरगुती आहे सर्व घरगुती. प्रोजेक्ट. नक्की येऊन विजिटिंग करा. तुम्ही कुठून आलाय? सांगलीवरून. काय काय तुमच्याकडे? आमच्या गुळाचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. हां. गुळाचे क्यूब्स आहेत. चहासाठी गुळ पावडर आम्ही बनवलं आहे शुगरच्या पेशंटसाठी. त्याच्यात आलं वेलची, गवतीचा सगळा मसाला मिक्स आहे. आपण याचं दुधातून घेऊ शकतो, कॉफी करू शकतो. हे रेग्युलर गुळ पावडर आहे. ही मुलांना दुधातून देता येते. ही लिक्विड जॅगरी आहे, काकडी म्हणतात त्याला. सेंद्रिय गुळ आहे. तिखट सांडगे आहे. सांडगे त्याची भाजी करू शकतो आपण. आमच्या शेतातला गवतीच आहे, पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने. हा मसाला आहे. त्यांचे गिफ्ट बॉक्स आहे. या सगळ्या गुळांचे एकत्र केले आम्ही कॉम्बो पॅक. सगळे गुळाचे प्रोडक्ट एका ठिकाणी होते. आपण लग्नात गिफ्ट देऊ शकतो, अगदी पण गिफ्ट म्हणून बड्डेला वगैरे देऊ शकतो. दिवाळीला आपण जे काजू बदाम किंवा हे देतो. दाखवा जरा. एकदम चांगलं आहे, एकदम हेवी आहे, भरपूर हेवी आहे. काचेचे आहे ना, काचेचे बदने येतात, प्लॅस्टिक बदने. हेवी वाटतं म्हणून विचारलं तुम्हाला. 1 किलो वजन आहे. थँक्यू. तर आमच्याकडे अगरबत्ती आहे, हळद आहे, बेलन, तूप आहे. घरगुती? हो सर, सगळं घरगुती आहे. तुम्ही कुठून आलाय? जळगाव, जालना, तासगाव, सांगली. म्हणजे सांगलीच एक आहे का? आमच्या गावाकडची. तुमचं गाव कोणतं सर? याच्यामध्ये फिगर केमिकल्स आहे. हां. सर आता बाहेर बघायला गेले की सर पिवळी धमका हळद असते. पण असल्यामुळे सगळ्यांना आयुर्वेदिक सर्व. आणि हे महिलांनी तयार केलेले बिगर केमिकलचं पेपर आहे. आणि हे अगरबत्ती पण घरगुतीच तयार केलेले आहे. ह्याच्यामध्ये महिलांनी काय धूप आहे, अगरबत्ती आहे आणि स्टिक पण आहेत धूपचे. थँक्यू. मावशी, फ्रेम कसले तुमच्याकडे? फ्रेम कसले फ्रेम? कुणी घेतले? फ्रेम किती कसे घेतले फ्रेम आहे ते? यांचं स्टॉल आहे. तुम्ही म्हटलं म्हणून मी विचारला, सॉरी. काय काय जरा सांगा. तुमच्याकडे काय काय जरा सांगा. आमच्याकडे पेंटिंग आहे. पेंटिंग आहे. पेंटिंग काय जरा सांगा. आमच्याकडे मेंढीच्या केसांचे प्रोडक्ट्स आहेत. योगा मॅट, आसन, टोपी, उशी. त्याच्यात गुलाय पण आहेत. म्हणजे भुंगे आतमध्ये टाकून त्याला कव्हर केलेले आहे. अंगार केला किंवा खाली असं दोन्ही याला चालते. आणि 12 महिने थंड राहते. तुम्ही जालन्याचे? आमचा स्टॉल नंबर 122 आहे. 122. थँक्यू. कापड, पर्वती, दुपट्टे, शॉल, साड्या, पर्स, सर्वच प्रकारचे. हां, भंडारा जिल्हा, मोहाडी तालुका, अंधळगाव. आणि हँडलूम आहे. थँक्यू. थँक्यू.
ज्वारीचे पापड आहेत, हां. कुरडे आहेत, बिस्किट आहे त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीले पापड ठेवले, कोरड्या ठेवलेत. नक्की विजिट करा. थँक्यू. जरा सांगा. बांबूपासून बनवलेले नानातले आहे. बांबूपासून मेन आकर्षण बांबूचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. दाखवले कानातले आहे, हेअर पिन आहे, आकाश कंदील आहे, तोरण आहे दारावरचे, मोबाईल स्टँड आहे, ज्वेलरी बॉक्स आहे, नेकलेस आहे, पेपर वेट आहे, कप आहे, चहा कॉफीचे, एम्प्लिफायर आहे, याच्यात मोबाईल ठेवला तर गाणं वाजतं. ॲम्प्लिफाय हे सर्व घरातले आहेत का? हे बचत गटाच्या महिला बसत का? तुम्ही कुठून आला? जालना का परभणी? अमरावतीवरून. मेलघाटच्या नक्की विजिट करा यांच्याकडे. थँक्यू. हाँ बनारस. आपके पास कैसे टाइप की साड़ियाँ हैं, कुर्तीस? सूट साड़ी का टोटल सेट है। कितना प्राइस है? कितने से कितना प्राइस है? 2000 से स्टार्टिंग प्राइस है, लास्ट 1,25,000 तो ऑटोमेटिक हे बघा नक्की नक्की चांगलं क्वालिटीले रत्नागिरी. तुमच्याकडे काय 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 जरा सांगा. काजू रत्नागिरीचे पूर्ण काजू बदाम काजू ओनली काजूचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते मसाला काजू मध आहे आणि तूप आहे. तूप आहे. कोणतं गावावरून? गाव आहे माझं भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यातली. नमस्कार. माझ्याकडे नाचणीचा पापड आहे, ज्वारीचा पापड, ज्वारीचा पापड, टमाटा पापड, उडीद पापड, मटा मुगाच्या वड्या, गव्हाची कुरडई, उपवासाची साबुदाणा चकली, बटाटा वेफर, साबुदाणा बटाटा पापड. आणि इथे पापड ठेवले टेस्ट करायला. आपण टेस्ट करून बघू. टेस्ट करून बघा ना. ज्वारीचे तळलेले, नाचणीचे, तांदळाचे आहे. हे एकदम पैसे टेस्टी आहे यांचं. सर्व. तुमच्याकडे काय काय भेटतं? कुठून आला तुम्ही? माझ्या स्थाळचा नंबर आहे 148. आम्ही गडचिरोली जिल्ह्यावरून आलो. आमच्या इथं ड्राय जामून मिळतात आणि विस्पर मिळतो. अजून एवढंच आहे? नक्की विजिट करा. काय काय आहे? हां लॅम्पचे प्रकार इथे ठेवले आहेत. लॅम्प चांगले चांगले लॅम्प ठेवले आहेत तिथे. नक्की विजिट करा. तुम्ही कुठून आलाय? लातूरून आलेलो आहोत. बलाना चिंचोली बलाना आपले लाडू आहेत, ड्रायफ्रुट्स लाडू आहेत, गुळशेंगा लाडू आहेत, मिरचीचा खार आहे, मेथी आहे, आपले गोड चिंच आहे, असे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. 60 रुपयेपासून 240 रुपयापर्यंत आहेत. वेगवेगळे त्याचे. उपवास आहे. हाँ चालेल. थैंक यू. क्वालिटी प्रोडक्ट आहे. सर आपके पास क्या क्या है? आप किधर से है? हाँ उत्तराखंड से आहे. हे से बघा एकदम चांगल्या क्वालिटीले कप आहेत. चाय पीने के लिए नेचुरल ब्लैक कलर पेंट है और मेरे पास सर्विंग करने के लिए केटल है. आणि हे काय आहे तुमच्याकडे? हे मैट पोस्टर्स मैट टेबल मैट. नक्की विजिट करा. थँक्यू. आपल्याकडे काय काय जरा सांगा. आमच्या इकडे सगळे मुरिंगाचे प्रोडक्ट आहेत. शेवगा आमचा स्वतःचा फॉर्म आहे, ऑर्गॅनिक पीजीएस सर्टिफिकेट झालेला. त्यातला रॉ मटेरियल काढून आम्ही प्रोडक्ट बनवतो. पावडर आहे शेवग्याचं, त्यानंतर ग्रीन टी आहे शेवग्याची, शेवगा ड्रायफ्रूट आहे, लड्डू बनवले ड्रायफ्रूट, आणि मसालाचे आहे. मसाला सर नक्की विजिट करा. स्टॉल नंबर 130ला नक्की विजिट करा. आयुर्वेदा हां सोप आहे सर, 2 प्रकारचे, मड सोप, नीम सोप,
जेल आहे सर, नरिशमेंट क्रीम आहे, ॲलोवेरा जेल मध्ये रोज आणि चंदी हल्दी चंदनचा पिगमेंटेशनसाठी. स्क्रब आहे सर, फेसवॉश आहे, फेशियल किट आहे सर. फेशियल किटमध्ये जे क्लिन्झिंग आहे, स्क्रब आहे, नरिशमेंट क्रीम आहे, फेस पॅक आहे सर. नक्की विजिट करा. थँक्यू. थँक्यू सर. स्टॉल नंबर किती? 131 सर. 131. यांच्याकडे ऑर्गॅनिक प्रोजेक्ट आहे. नक्की विजिट करा. सर्व आवल्यापासून वस्तू आहे ते ऑर्गॅनिक नक्की विजिट करा. बघा एकदम चांगले क्वालिटी. आणि मग थँक्यू. चांगले क्वालिटीले सारे. कितीपासून प्राईस आहे? प्राईस 550 चालू आहे. वरून बघा आपल्या चॅनलवर दाखवते बघा विजिटिंग. काय काय तुमच्याकडे कसं टाईपचे? फ्लेमिंग आहे, चॅपी हँगर आहे, सूप आहे. किती प्राईस? कितीपासून प्राईस आहे? हे 150 रुपयापासून 8000 रुपयापर्यंत. आणि ते मोदीचं फोटोचं मोदीजी पण आहे, ती माझी कला आहे, हां. ती 5000 रुपये मानधन आहे. आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचं पण त्याचे 8,500 वेगळे वेगळे त्याचे इथे डेकोरेटर केलेलं बघा आपल्या चॅनलवर बघा. आणि चमच पण ठेवले तिथे बिना आकर्षण आहे. आणि टोपेचे पण दाखवलं. टोप तुम्ही स्वतः बनवता का? क्वालिटीले फ्रेम आहे. हनुमान चौकात सगळ्यांना चालते. किती वेळा घेतला तर काय सांगतो. बेडशीटमध्ये हे काजू बघा. कितीपासून प्राईस आहे? 400 पासून म्हणजे 800 पासून 1200 पर्यंत किलो आहे. हां. फ्लेवर काजू आहे, नंतर पिठा आहे कोकणातली. अजून हे बघा हे काजू एकदम चांगल्या क्वालिटीले. किती प्राईस आहे? हे 1100 रुपये किलो आहे. 1100 रुपयापासून 1100 आहे, 1000 आहे, 900 आहे, 800 आहे. 800 पण आहे. ग्रेडिंग करायला लागतं ना. ग्रेडिंग पाहिजे. आम्ही स्वतः शर्ट स्टिच करतो. आम्ही शर्ट तयार करतो आमच्याकडे. आपल्यासमोर हे बघा हे शर्ट आहे यांच्याकडून बनवून भेटतात. एकदम चांगल्या क्वालिटीले शर्ट आहे. एकदम कॉटनमध्ये बनवतात. हां तेच बघतोय ना. ते वेगळे वेगळे टाईपचे ते असे टाईपचे कुठं भेटत नाही. आणि चांगलं दुकानात गेले असले टाईपचे भेटत नाही. नागपूर हां नागपूर नागरत्न बॅग. यांच्याकडे शर्ट वेर भेटतात. इथे तुम्हाला दिलं आहे याचं दिलेलं रत्न नागपूर. इथून नागपूरमधून भेटतात शर्ट एकदम चांगल्या क्वालिटीले. होममेड टोपी वगैरे घालून केलेले, ज्वारीचे, गव्हाचे, नाचणीच्या पिठाचे यांच्याकडे चांगल्या क्वालिटीले बिस्किट आहेत, स्नॅक्स आहे. नक्की विजिट करा. थँक्यू. बॅगेस हँडमेड बॅगेस हँडबॅग. थँक्यू. पितळेची वस्तू भेटतात. नक्की विजिट करा. हँडमेड ज्वेलरी. हँडमेड ज्वेलरी काय काय ज्वेलरीमध्ये काय काय सांगा जरा. मोठी माळ आहे, खणमाळ आहे, खणमंगळसूत्र आहे, हां चोकर आहे, हां मिरी पिन आहे, अंगठी आहे, डायमंड मिरी पिन आहे, इयरिंग आहे आणि बांगडी आहे. नक्की विजिट. काय काय तुमच्याकडे? प्रोजेक्ट काय तुझ्याकडे काय काय जरा सांगा. आपके पास क्या क्या है बताओ. मेरे पास बताओ ना क्या क्या है. थालीपीठ भाजणी आहे, हां पुरण प्रेमिक्स आहे, हां पौष्टिक ढोकला प्रेमिक्स आहे,
काळा मसाला आहे, स्पेशल मटन मसाला आहे, कोल्हापुरी कांदा लसूण आहे, सब्जी मसाला आहे, गोडा मसाला आहे, चहा मसाला, मिसळ मसाला, पावभाजी मसाला, नंतर मिरची पावडर आहे, बेडगी मिरची पावडर, साधी मिरची, लिंबू सिरप आहे, सांडगे आहे, 3 प्रकारचे लोणचे आहे, भाजणीची चटणी आहे आणि डिंक लावले. थँक्यू. लेन्सर पेन्सिल आंब्याचं आहे, मिरचीचं आहे, आणि काय काय आहे इथे, काय काय लावलेलं आहे ते सांगा. राजगिरा लाडू आहे, भडंग आहे, शेंगदाणा लाडू आहे. ते हे पण दाली बिली ठेवले तर हां, डाळ आहे, ताले सर घरगुती ताले आता वर्षी डाळ, हरभऱ्याची डाळ आहे, मुगाची डाळ आहे. काय काय जरा सांगा. नमस्कार मैम, आपके पास क्या क्या है? माझ्याकडे रेडीमेड पेटीकोट आहेत, आम्ही बनवलेले आहेत हाताने, साड्या आहेत डिझायनर पीस, ब्लाऊज आहेत, ज्वेलरी आहे, टी शर्ट आहे मुलांचे. नक्की विजिट करा. थँक्यू. आपके पास क्या क्या है बता. चांगल्या टाईपची ठेवली ते तर नक्की विजिट करा. थँक्यू. क्या क्या आपके पास? हंगत पेन्सिलर सारीज बेंगलची ठेवलेत. थँक्यू. तुझ्याकडे काय काय जरा सांगा. माझ्याकडे सर्व आवळ्याचे प्रोडक्ट आवल्याची पाहिजे. म्हणजे आवळा लाडू, हां, मिठाईसाठी पर्याय आवळा लाडू, आवळा मावा, ही आवळा सुपारी, ही आवळा कँडी आहे, ही चटपट कँडी आहे, ही शुगरची कँडी आहे. त्याच्यानंतर हा आवळ्याचा गुलकंद बनवलेला आहे. त्याच्यानंतर ही गुळातली कँडी आहे. आवळ्याचे 4 प्रकारमध्ये सरबत आहे. आवळा जिंजर आहे, आवळा रोज आहे, आवळा पुदिना आहे आणि आवळा सरबत आहे. आणि शुगर फ्री ज्यूस आहे, म्हणजे डायबेटिक पेशंट आहेत किंवा जे डाएट करतायत त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यानंतर हा अख्खा आवळा आहे गुळातला. अशा आवळ्यापासून बनवलेले विविध प्रकार आहेत. आणि लोणचे पण ठेवले तिथे आवल्यापासून. हां, आवळ्याचं लोणचं आहे. चालेल. थँक्यू. कुर्ती ज्वेलर्स बंगाल का साड़ी है, बंगाल का साड़ी है. ओके ओके. स्टॉल नंबर किती? 91 मध्ये नक्की सल आहे ते. किती बाजू साऱ्या आहे सर? साऱ्या कधी पण आहे पीठ आहे मॅडम सांगा. शेवाय नक्की विजिट करा. ड्रेस पीस है ना. किती पासून प्राइस है? जैकेट है, जैकेट है. और ये जैकेट है, जैकेट है, कुर्ती है, कुर्ती. साल्टी में जैकेट है. थँक्यू जी. नक्की विजिट करा. ढोकळा पीठ आहे, ज्वारीचं मिक्स पीठ आहे, आणि हे प्रोटीन हे डिश आहे. तूर डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, हळद आणि हे तूर डाळीचा तुकडा. यांच्याकडे सर्व घरातली वस्तू आहे. एकूण घरातले शेतातली मेन आहे. बघण्यासारखं आहे ते डिश आहे. नक्की विजिट करा. हे बघा एकदम चांगलं आहे, एकदम दुकान आहे सरसमध्ये. थँक्यू. रेस्टॉरंट फूड लाडवाचे आहे तिथले. नक्की विजिट करा. स्टॉल नंबर किती? 88. कितीपासून प्राईज आहे? 120 पासून प्राईज आहे. बघा चांगले बॅगा बिगा ठेवले. हँडमेड ठेवले. हे बघा साधवन से बनवलेली वस्तू हाथ से बनाते ये लोग. थँक्यू. लाडूचे शेंगदाण्याचे लाडू हे पण भाकरवडी ठेवली चांगली. पापड किती? सर्व स्नॅक्सची वस्तू आहे. स्नॅक्स कितीपासून प्राईज आहे? प्राईज किती सांगा ना. प्राईज प्रत्येकाचे वेगवेगळे प्राईज आहे ना. स्टॉलला नेऊन नक्की विजिट करा.
आवला सर्व टाईपचे सर्व ठेवले तिथे बघा. आपल्या चॅनलवर बघा, चांगले चांगले सर्व ठेवलेत. काय काय ठेवलेत तुमच्याकडे? पेरू, आवळा, आंबे, हळद, जिरा, ब्लूबेरी, कोकम आणि शुगरफ्री, आवळा, आंबे, हळद. आणि पापड बी ठेवले इथे बघा. थँक्यू. बघा एकदम शोभा डेकोरेशन केलेली वस्तू, सुविधा डेकोरेशन केलेलं साहित्य ते चांगल्या टाईपचे झाडं बिरं ठेवले तिथे आपल्या चॅनलवर दाखवा बघा. चांगल्या टाईपचे झाडं बिरं खंडील आहे बघा. झुंबर टाइप ठेवले, झुंबर टाइप है इथे. आपके पास क्या क्या है? वेस्ट बंगाल से है। ड्रेस पीस है. ड्रेस पीस है। हाँ, क्या ड्रेस पीस में क्या क्या है? माथा का वर्क किया हुआ है। काफी है। हाँ, ये देखिए सब कुछ है। चांगलं क्वालिटीली ड्रेस पीस ठेवलेत बघा. एकदम चांगले चांगले हिरे बिरे ठेवलेत बघा. एकदम चांगले चांगले एकदमचे. काय काय तुमच्याकडे? तुम्हारे पास क्या क्या है? स्टोन का है। स्टोन सॉरी मैम, मैं उन लोग करके समझ गई थी, बुरा मत मानो। क्या क्या आपके पास? ये स्टोन का आइटम है मेरे पास। स्टोन का आयटम. थँक्यू. ड्रेस पीसमध्ये आमच्याकडं ब्लाऊज आहे, वेगवेगळे असे टॉप लेडीजचे एल पासून XXL साईज. नक्की विजिट करा. थँक्यू. कसले टाईपचे बूट आहे मॅडम? चपला कसला पासून आहे? सर कोल्हापुरी चपला आहे. बाकी सर्व टाईपचे बूट आहे इथे. शूज भेटणार इथे. काय मसाल्यामध्ये? चिकन मटन आहे, मसाला आहे, त्याच्यानंतर सांबर मसाला आहे, सब्जी मसाला आहे, तर मिरची आहे, हळद आहे. बघा हे एकदम चांगल्या चांगल्या क्वालिटीले मसाले इथे तुलेत. नक्की विजिट करा. थँक्यू. करा. स्टॉल नंबर 75मध्ये येऊन नक्की स्टॉल नंबर येऊन नक्की येऊन विजिट करा. हळद आहे, धना पावडर आहे आणि वेफर, गव्हाचा चिवडा. नक्की विजिट करा मॅडमकडे. नक्की चांगल्या चांगल्या क्वालिटीले एकदम मसाले आणि चटणी आणि कुर्दा आहे यांच्याकडे ठेवलं. कुर्दा नाही, सॉरी, वेफर आहे आणि वेफरचे प्रकार आहे. गव्हाचा चिवडा पण आहे यांच्याकडे. नक्की विजिट करा. थँक्यू. सॉरी नमस्कार मॅम. तुमच्याकडे काय काय सांगा? आमच्याकडे दूध आहे, डाळी आहे, गूळ आहे. डाळ, मूग डाळ केलेली, मस्त. थँक्यू मॅम. अगरबत्ती सांगा. हॅलमेन. हाताने बनवलेली अगरबत्ती आणि ओली धूपकांडी आहे आणि गाईच्या शेणापासून बनवलेली अगरबत्ती एकदम ऑर्गॅनिक आणि नॅचरल आहे. आणि रोगान अगरबत्ती आहे, शेंगापुरी रोगान आणि वेगवेगळे फ्लेवर आहेत. त्याच्यामध्ये कस्तुरी, मोगरा आणि श्रीगंध असे वेगवेगळ्या फ्लेवरच्या अगरबत्ती तुम्हाला मिळून जाईल. भारीमध्ये घेऊन खा. नक्की विजिट करा यांच्याकडे. अगरबत्ती स्टॉल नक्की चांगला आहे. नक्की कोल्हापुरी मसाले आहे, हलाल. ठीक आहे. कोल्हापुरी मसाले आणि कोल्हापुरी चटणी आहे, मटन मसाला आहे, बेडगी मिरची पावडर आहे, काकवी आहे, गूळ आहे, कोल्हापुरी गुळातली बिस्किट आहेत आणि रवा टोस्ट. हे पण चांगल्या क्वालिटीतले एकदम यांच्याकडे ठेवले. नक्की विजिट करा. 73 नंबर सेक्टर, स्टॉल नंबर 73 आहे यांच्याकडे. नक्की विजिट करा. नमस्कार. तुमच्याकडे काय काय आहे जरा सांगा. आमच्याकडे आहे ना गव्हाची कुरडई आहे, हां, नागली पापड आहे, ज्वारी पापड आहे, परत तांदूळ पापड, मिरची पापड आहे, सर्व प्रकारचे कडधान्य आहे, गूळ आहे, सर्व प्रकारचे कडधान्य आहे. कुलीत कितीला आहे माऊस? कितीला? 80 रुपयाला. 80 रुपये. अजून भरपूर कडधान्य त्यांच्याकडे भरपूर कडधान्य आपल्या चॅनल दाखवते बघा. गव्हापासून कडधान्य आहे ते सर्व ठेवले. दाली बिली ठेवलेत, सर्व टाईपचे ठेवलेत. 10 महिलांचा गट आहे. थँक्यू मावशी.
चांगले चांगले स्टॉल आहे यांच्याकडे. ड्रेस पीस चांगले चांगले ड्रेस पीस ठेवलेत. हे बघा इथे चांगले ठेवलेत. हे बघा हे चांगले जाती ठेवलेत. किती पासून प्राईस आहे? किती पासून प्राईस कितीच आहे? ही मूग डाळीची शेव आहे. हां त्याच्यामध्ये हिंग, मीठ, हळद. त्याच्यामध्ये दुसरा फ्लेवर आहे, ती फक्त तिखट आहे. हिंग, मीठ, हळद एकदम प्रकार. आमच्याकडे नाशिकचा चिवडा आहे, त्याच्यात काश्मीरी मिरची टाकली जाते. आणि हा चवीला गोड, तिखट, आंबट, थोडा तुरट राहतो. भाकरवडी आहे, ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली भाकरवडी आहे. आणि खाकरा आहे, तो मल्टीग्रेन खाकरा, म्हणजे बाजरी, ज्वारी आपले त्याचा खाकरा बनवला जातो. आणि मल्टीग्रेन चटणी. थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. खरेदी तेल सूर्यफूल तेल आहे यांच्याकडे. नक्की विजिटिंग करा. वॉलमेनमध्ये येऊन नक्की विजिटिंग करा. नेचुरल तेल है, इसमें कोई मिलावट नहीं, भेसळ नहीं, केमिकल नहीं, कुछ नहीं. थँक्यू सर. लाकडापासून खात बैलगाडी, सागाची बैलगाडी, परत पण लाकडापासून अशी पाच आहे. हां नांगर, पेरणी यंत्र, थँक्यू. मसाले ओके. थँक्यू. काय काय जरा सांगा. मग आहे मुगाचे लाडू, शिरा डब्बा, तीळ, नक्की विजिट करा यांच्याकडे. स्टॉल नंबरकडे येऊन नक्की विजिट. पेंटिंगचे ठेवलेत. पेंटिंग 1000 तांदूळ आहे, उडदाचे वडे आहेत, नाचणीचं पीठ आहे, नाचणी आहे, पोळी बेसन आहे हां आणि उडदाचा भुजा आहे. आणि हे नाचणीचे लाडू आहेत. नाचणीचे लाडू आणि नाचणीचे पीठ आणि हा ग्रेव्ही मसाला आहे. आणि हळद आयुर्वेदिक आणि शेवया, कुरड्या, पापड्या यांचे नक्की चांगले चांगले स्टॉल इथे ठेवलेत. नक्की विजिटिंग करा त्या दिवसात. तुमच्याकडे काय काय बॅगा, ओनली वन बॅगा आणि जूप बॅगा. ओके थँक्यू. बेडशीट आणि सारे मटेरियल कुर्ती मटेरियल टॉवल आहे. नक्की विजिट. बेल आणि खंदीपे नाशिकचे, अहमदनगरचे, सर्व अहमदनगरचे इथे सर्व बेल ठेवली इथे. बघा आपल्या चॅनल टाका. बघा कौन है थे सांगा ना. आपके पास साड़ी में क्या क्या है? 258. पुणे का फेमस शूजबेरी है, रागी है, जैगरी है, ये आपका जीरा है, अजवाइन है, थँक्यू सर. मनुके आणि किशमिश कितीपासून प्राईज आहे? 120ला पाव किलो. 120 रुपयापासून प्राईज आहे. ते सर्व तेवढे. हां नाचणीची पीठ आहे. हां आणि कोरड्याचं पीठ आहे. हां आणि भिजली आहे, बेरी ज्वारीची भिजली, वडे, पापड, हां कुरडया. कुरड्या आहे. नक्की विजिटिंग करा यांच्या स्टॉलला. ब्लाउज पीस टॉप्स एकदम सुंदर साड्याचं सेल लावलेलं आहे. नक्की विजिटिंग करा. थँक्यू. पाची चुरण हुआ, एलोवेरा जेल हुआ, नीम का मैजिक हुआ, कच्ची ग्रेवी हुई, बिस्किट हुई, एलोवेरा जेल है, हेयर कलर है, और भी बहुत सारे कलर हैं.